नमस्कार मंडळी, मी आहे सोमवाडे आणि तुम्ही बघा टेक्निकल आर्ट यूट्यूब चॅनल. तर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पेंटिंग पूर्ण केलेलं. बाकी आता त्याला पुढचं फर्स्ट वॉश आणि त्याच्यानंतर पुढचं बॅकग्राऊंडचं काम सुरू करायचं आहे. त्याच्या आधी आपण फिक्सेटिव्ह स्प्रे मारणार आहोत त्यावर, कारण कॅनव्हासवर ते पेन्सिलचं काम केलेलं आणि पेन्सिल कॅनव्हासवर ते बघा अशी होते. त्याच्या आधी ते पेंट करायच्या आधी फिक्सेटिव्ह मारून घेऊयात. बाकी आपले जे दुसरं पेंटिंग होतं ते सुद्धा पूर्णपणे सुकलेलं आहे. ऑइल पेंटिंग होतं हे. आता हातीचं ब्रश लावला असू द्यात, ते नंतर करूयात. बाकी चला आधी फर्स्ट वॉश मारून घेऊयात. मंडळी, आपल्याकडे पॅड एकच आहे पेंटिंगचा, त्याच्यामुळे हे काढायला लागणार आणि हे लावून घेऊयात आणि मग फिक्सेटिव्ह मारूयात आणि त्यानंतर फर्स्ट वॉश सुरू करूयात. बाकी पहिले हे काढून घेतो आणि हे लावतो. तो मारायला मी बाहेर घेऊन आलो आहे, कारण त्याचा वास एवढा खतरनाक आहे ना भाई. साधारण एक दिवस त्याचा वास बसत जातो नाकावर. मी कसं दिसणार? असं दिसणार. बाकी चला आता फिक्सेटिव्ह मारून घेऊयात. बाकी मंडळी जे माझे व्हिडिओज आधीपासून बघतायत त्यांना माहीतच असणार की मी एक चॅलेंज घेतलेलं, 100 days इन 100 days 1,00,000 रुपीज, आणि ते काही चॅलेंज पूर्ण झालं नाही काय कारण असतं. बाकी सॉरी, ते चॅलेंज पूर्ण करू शकलो नाही कारण माझ्याकडे तेवढे ऑर्डर्सच येत नसायचे. 1-2 साधारण 5-6 का 7 ऑर्डर्स आल्या, त्यानंतर बंदच झाल्यात आणि त्यातूनही जास्त मिळाले नाहीत पैसे. बाकी असू द्यात, ते चॅलेंज नेक्स्ट टाईम, चॅलेंज असं नाही पण सुरू आहे ते. बाकी आपण टेप लावून घेऊयात. घेऊयात आणि मग फर्स्ट वॉश मारायला घेऊयात. आता हा कलर मी यूज करणार आहे आणि पाणी आणि ब्रश, स्प्रे पण वापरणार आहे. स्प्रे पहिला मारून घेऊयात. बघितलंच, फिक्सेटिव्ह मारल्यामुळे आता जास्त लागतही नाही पेन्सिल. पाणी भरून आणलंच नाही. अर्धवट कामांचा अर्धवट बाजारी घेऊन येत आहे तुमच्यासाठी. पाणी, एवढ्या पाण्याची खरी तर गरज नव्हती, कारण आधी हे घ्यायला पाहिजे होतं. अरे सांगतो तर का, हे होतं पाणी. ओके, पहिले हे घेऊयात, स्प्रेत मारूयात डायरेक्ट. एका हाताने कसं जमणार, थांबा. ओके, एवढं घेतलं. पहिल्यांदा वन हँडने सगळं काही, नाही तर स्टँड आहेत पण आता डायरेक्टच दाखवतो तुम्हाला. थांबा. ओके, पहिलं परत एकदा स्प्रे मारून घेऊयात आणि
फर्स्ट वॉशचा एक फायदा म्हणजे आपण जेव्हा ऑइल पेंटिंग किंवा कुठचंही ॲक्रेलिक असो ऑइल पेंटिंग असो खाली एक बेस बसला की वरचं जे काम आहे ते पूर्णपणे बरं होतं. बाकी जेवढं तुम्ही लाईट घेणार तेवढं बरं. डार्क पण घेऊ शकतात. हे ऑइल पेंटिंग करू की ॲक्रेलिक हेच समजत नाही, कारण ऑइल पेंटिंगला खूप वेळ लागतो. बॅकग्राऊंड करायला घेतलं की बॅकग्राऊंड परत सुकायला 2 दिवस लागतील, मग पुढचं काम होईल. त्याच्यापेक्षा आय थिंक ॲक्रेलिकच करतो. ॲक्रेलिक खूप बरं, सुकणारही आणि लवकरही होणार. ओके, पेंटिंग जे आहे ते सुकलेलं आहे आणि आता त्याला टेपिंग करणार आहे परत एकदा. आणि जेवढं जे पेंटिंग आहे तेवढं असं टेपिंग करणार, कारण पाठचं जे बॅकग्राऊंड आहे ते असं आहे ते करणार आहे. तर चला टेपिंग करून घेतो आधी. तर मंडळी टेपिंग करून झालेली आहे, तर आता बॅकग्राऊंडचं काम सुरू करूयात. रेफरन्समध्ये दाखवल्यासारखंच आपण आधी पासून सुरुवात करणार आहोत, मग डार्क टू लाईट तसे जाणार. तसेच एक कटआउट व्हिडिओत दाखवणार, कारण दुसरा मोबाईल नाही आहे, नाहीतर टाईमलॅप्स करायला मिळणार होता. तो मोबाईल रेफरन्स बघायला मिळेल. डार्क टू लाईट गेल्यामुळे एक फायदा होतो आहे, आपणच स्वतःच ब्लेंड होतं आहे बघा, आणि तो टेक्स्चरसुद्धा येतो आहे त्यामध्ये. एक साईड झालेली आहे, त्यामुळे इकडून दाखवतो. हे बघा अशी दिसते. त्यावर अजून एक हायलाईट येणार व्हाईटची, पण ती आता देणार नाही कारण ते ओलं आहे. सुकल्यानंतर एक हायलाईट दिली की ते होणार. बाकी आता ही साईडसुद्धा करून घेऊयात. सेम टेक्निक, आणि फर्स्ट ब्लॅक आणि त्यानंतर पुन्हा रेड, जेणेकरून ब्लेंडही नीट होणार. हे बघा, फायनल लुक ह्याचा असा आहे. बाकी आता टेप काढून पाहूयात, नाहीतर जर हा कलर भुतूत गेला तर फुकट आहे ते. पाहूयात आता. तसं काय होणार नाही, कारण टेप नाही इतके भुतूत होणार कलर. बाकी चला आता काढून पाहूयात. पहिले एक काढून पाहतो. नाही सेब आहे अजूनही चित्र. सगळे काढून दाखवतो तुम्हाला. थोडंसं भुतूत गेलेलं आहे, पण एवढं याने काय होत नाही. बाकी आता पुरं बघूयात कसं होतं. जास्त गेलं नाही ते एक याने चांगलं. तर मंडळी मेन पेंटिंगवरतीच जास्तीत जास्त कलर लागला आहे. बाकी असू द्यात, तो काय व्हाईटने परत मी करील त्यावर आउटलाईन. मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आहे. बाकी भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाकी मला आजचं पेंटिंग कसं झालं ते मला नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.